आजना ऐराणी बातम्या. बांगलादेश प्लेन क्रॅशमा मृतकसनी संख्या 31 वर, 165 जण जखमी. के. राहुल व यशस्वी जयस्वालनी करी मॅचनी चांगली सुरुवात. 3 बदलावसना संगे मैदानमा उतरेल છે टीम इंडिया. यूपीएससीना एक नवीन खास योजना यूपीएससीમાં ज्यासनं सिलेक्शन नहीं व्हायल છે अशासाठी प्रतिभा सेतू नावनं पोर्टल सुरू करेले. यासनामा ज्या कठीण उमेदवार आहे ज्यासनं सिलेक्शन नाही होणं, ज्या मेहनती आहे त्यातले 113 कंपन्या नोकरी देवाव शेतस. गृहमंत्री अमित शाह लवकरच नवीन सहकारी नीती सादर कराव शेतस. पुल्ली व्यापारनी बातमी आहे. भारत ब्रिटन मुक्त व्यापार करार मंजुरी देण्यात येले. प्रधानमंत्री अगस्तमा कराव शेतस 2200 करोडना परियोजनासनं लोकार्पण. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यासना इस्तीफा मंजूर स्वीकार. महाराष्ट्र 2047 पर्यंत जागतिक दर्जानं कौशल्य केंद्र बनावसूत महाराष्ट्राले कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यासनं प्रतिपादन. सफाई कामगारसना संप मागे. राज्यમાં मुसळधार पाऊसना इशारा. MiG-21 लढाऊ विमान व्हावशे लवकरच निवृत्त. कृषी समृद्धी योजना लॉन्च. 5000 कोटींनी गुंतवणूक. कालीन फाईन टपाल खातानी हायटेक सेवा सुरू. मुंबई बॉम्बस्फोटमाना 12 आरोपी 19 वर्षांतर निर्दोष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासना वाढदिवसनिमित्त महारक्तदान शिबिरनं यशस्वी आयोजन. सेनानी ताकद आते अजून वाढी. सेनाले भेटणार 3 अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर. राष्ट्रपती पदसाठी राजनाथ सिंग याचं नाव सर्वात पुढे. उत्तर प्रदेशनी सरकार विद्यार्थ्यासले टॅबलेट देवाव शे. अमेरिका आणि ब्रिटनपेक्षा सर्वात जास्त सुरक्षित भारत शे. 2025 सेफ्टी इंडेक्समा भारतनं स्थान 66 नंबरनं. सिरीज बराबर करासाठी भारतीय टीम आज उतरी मैदानवर. जम्मूमा आतंक पीडित परिवारसले मदतसाठी नवीन पोर्टल सुरू व्हायल છે. आणि मित्रसुनी आजनी पॉझिटिव्ह बातमी. परोन दिनच मी नेटना निकाल दखा आणि मी 13 वर्षानंतर नेट पास होई गो. मी तुमना मित्र दगा पाटील ज्या ऐराणी बातम्या तुमले सांगस. मित्रसुनी 13 वर्षे खूप जास्त राहतस, पण मी स्वामी विवेकानंद यासनं एक वाक्य ऐकेल होतं, उठो जागो लक्ष्य प्राप्ती तक रुको मत. अनेक वेळा पार्ट टाईम जॉब, स्वतःनं काम, अनेक गोष्टीमुळे परिवारमुळे मी एवढा दिवस लेट बनू, पण हार नाही मानी आणि 13 वर्षानंतर UGC नेट पास करी. या बातम्या आवडणार होती तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब